गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लावण्याची जोरदार चर्चा सुरू होती. सरकारकडून सांगितलं जात होतं की आता सगळीकडे स्मार्ट मीटर बसवले जातील. पण लोकांनी त्याला जोरदार विरोध केला आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्मार्ट मीटर नाही बसवणार. त्याऐवजी पोस्टपेड इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार आहेत. आता प्रश्न पडतोय की हे स्मार्ट मीटर आणि पोस्टपेड मीटर यात नेमकं फरक काय? दोन्हींचे फायदे आणि तोटे काय आहेत? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर, अगदी मोबाईल रिचार्ज सारखं. आधी पैसे भरा मग लाईट वापरा. हे मीटर थेट कंपनीशी जोडलेलं असतं. तुम्ही किती वीज वापरता याची माहिती लगेच कंपनीला मिळते. याचे काही फायदे आहेत, जसं की मीटर रीडिंगसाठी कोणीही घरी येत नाहीत. लाईट जितकी वापरली तितकंच बिल येतं आणि मोबाईल ॲपवरून लाईट ऑन ऑफ सुद्धा करू शकतो. याशिवाय वीज चोरी थांबते आणि भविष्यात लाईट स्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते. पण याचे काही तोटेही आहेत. नेटवर्क गेलं की लाईटही जाते. मीटर बिघडलं तर जास्त बिल येऊ शकतं. रिचार्ज संपलं की लाईट कट होतं आणि गरिबांना याचा त्रास होऊ शकते. त्याशिवाय कागदाचं बिल मिळत नाही. सगळं मोबाईलवरच बघावं लागतं. आता पोस्टपेड मीटर कसं असतं? हे आपलं जुने ओळखीचं मीटर. आधी लाईट वापरा आणि महिन्याच्या शेवटी बिल भरा. याचे फायदे म्हणजे बिल भरण्यासाठी वेळ मिळतो. उशीर झाला तरी लाईट कट होत नाहीत. कागदाचं बिल मिळतं आणि सगळा हिशोब तुमच्या हातात असतो. महिनाभर लाईट वापरून मग बिल भरायचं असतं. काही लोकांना हे सोयीचं वाटतं. पण याचेही काही तोटे आहेत. नवीन मीटर घेताना काही चार्जेस लागतात. मीटर रीडिंग कधी महिन्याने तर कधी 2 महिन्याने होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय स्पष्ट आहे. आता स्मार्ट मीटर रद्द करून इलेक्ट्रॉनिक पोस्टपेड मीटर बसवले जाणार आहेत आणि त्यावर 10% सवलत सुद्धा दिली जाणार आहेत. यासोबतच आणखीन एक मोठी घोषणा केलेली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना लवकरात लवकर राज्यात सुरू होणार आहेत. ज्यात सोलर पॅनल लावा आणि वीज बिल फ्री व्हा असं सांगितलं जात आहे. या योजनेचा सवलत 70% लोकांना फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, स्मार्ट मीटर हवे होते का पोस्टपेड मीटर? तुमच्या गावात काय चाललं आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.